चला तर मंडळी, आजचा पदार्थ खूप जास्त खास आहे, कारण हा पदार्थ आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची पुरेपूर ओळख करून देतो. आतमध्ये असलेला सॉफ्ट असा बटाटा वडा आणि त्यावरती झणझणीत असा कट, सगळे आपले महाराष्ट्राचे मसाले जे आपण घरगुती मसाले म्हणतो, ते सगळे मसाले वापरून तयार केलेला हा कट रेसिपीचा खरा आत्मा आहे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. सगळ्यात आधी कट बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, काही खडे मसाले घेतलेत, त्याचबरोबर सुकं खोबरं आणि कोथिंबीर घेतली. खडे मसाल्यांमध्ये लवंग, मिरी, दालचिनी, लाल सुक्या मिरच्या, दगडफूल हे काही खडे मसाले घेतलेत. आता सगळ्यात आधी पॅनमध्ये आपण मसाला तयार करून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, हा कटवडा का स्पेशल आहे? कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचं कडधान्य वापरलं नाहीये. बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी कटवडा हा मटकीची आमटी किंवा वाटाण्याची आमटी असा बनवून केला जातो, परंतु खरा पारंपरिक कटवडा त्यासाठी केलेला कट हा फक्त त्या वाटणापासून केला जातो. यासाठी कांदा छानपैकी भाजून घ्यायचा, त्यावरती आपण घेतलेले खडे मसाले भाजून घ्यायचे, त्यानंतर घालायचे 4 चमचे सुकं खोबरं. सुकं खोबरं सुद्धा या कांद्याबरोबर आणि या सगळ्या खड्या मसाल्यांबरोबर छानपैकी परतवून घ्यायचं, भाजून घ्यायचं. हे सगळे मसाले खूप छान भाजले गेले की याची सगळी चव आपल्या कटमध्ये उतरणार आहे. आता सगळे पदार्थ छान भाजून घ्यायचे. भाजत असताना आवर्जून जाड तळाची कढई वापरा आणि अगदी लो फ्लेमवर भाजा. सगळे पदार्थ छान भाजले गेले की त्यानंतर एक लाल बुंद असा टोमॅटो घ्यायचा आणि तोही बारीक चिरून घेतलाय, तो सुद्धा या सगळ्या वाटणाबरोबर भाजून घ्यायचा. आता टोमॅटो इथं ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल. यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भाजकी डाळही घालू शकता. चला आता टोमॅटो घातल्यानंतर छानपैकी भाजून झाल्यावरती सगळ्यात शेवटी घालायचे आहे ते खसखस आणि तीळ. खसखस आणि तीळ जर तुम्ही अगोदर भाजून घेतलं तर ते अगदी लाल पडतील किंवा करपतील. खसखस जर तुमची जास्त भाजली गेली तर ती कडवट लागते. त्यामुळे आवर्जून सगळ्यात शेवटी सगळे जिन्नस बाजूला सारून मध्ये थोडीशी जागा करून मध्ये भाजून घ्यायचं. त्यानंतर घालायची कोथिंबीर. आवर्जून थोडीशी देठासहित घाला, कारण देठांमधला छान कोथिंबीरीचा अर्क पूर्ण आपल्या वाटणामध्ये एकजीव असा होऊन जातो. मसाले सगळे भाजले गेले की गॅस बंद करायचा आणि यामध्ये 4 ते 5 आल्याचे तुकडे आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या. हा सगळा मसाला थंड करायचा आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये पाणी घालून अगदी बारीक असं याचं वाटण तयार करून घ्यायचे, कारण हे वाटणच आपल्या कटचा बेस असणार आहे. चला पाणी घालून छानपैकी याची अगदी फाईन अशी प्युरी करून घेतली आहे. आता घेऊयात फोडणी करायला. फोडणीसाठी सगळ्यात आधी तेल गरम करायचं. आता हा कटवडा आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्तीचं लागणार आहे. तेलामध्येच काळं तिखट 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर. हे घरगुती मसालेच फक्त वापरायचे आहेत, दुसरा कोणताही मसाला तुम्हाला वापरायची गरज नाही, कारण आपण सगळे खडे मसाले आपल्याला जे हवे आहेत ते आपण भाजताना सगळ्या कांद्याबरोबर छान भाजून घेतलेत. त्यामुळे फक्त हे बेसिक मसाले घालून घ्यायचे, तेलामध्ये घालायचे, कारण तरी छान येते तेलामध्ये हे सगळे मसाले घातल्यामुळे. मसाले परतले गेले की वाटण घालायचं आणि वाटण ही छान आता परतवून घेणार आहोत. जरी सगळे जिन्नस आपले भाजलेले असले तरी हे वाटण आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे. जेवढं तुमचं वाटण छान भाजलं जाणार आहे, तेल सुटेपर्यंत जेवढं तुम्ही परतवून घ्याल तेवढं तुमच्या कटला तरी छान येणार आहे. मेन ह्याला तरी छान आली पाहिजे, त्यामुळे तेल थोडंसं जास्तीचं घाला आणि भाजत असताना मात्र अगदी वेळ देऊन पेशंटली भाजा. पाणी एका बाजूला गरम करायला ठेवले. पाणी गरम आवर्जून घालायचं. गरम पाणी घातल्यामुळे लगेच तेलाचा तवंग वरती यायला मदत होते आणि तरी अफलातून अशी येते. चला पाणी घालून झाले. आता सगळा रस्सा छानपैकी मिक्स करून घ्यायचा. आपण यामध्ये अजूनही मीठ घातलं नाहीये. पाणी घातल्यानंतर आवर्जून वरून चवीने मीठ घाला. मीठ अगोदर घालू नका, नाहीतर अंदाज चुकतो. त्यानंतर परत एकदा वरून कोथिंबीर घालायची आणि कट छानपैकी मिक्स करून घ्यायचा. हा कट खूप जास्त घट्ट नसतो, पातळसरच कट असतो, परंतु चवीला अफलातून असा असतो. चला सुंदर असा कट उकळून घेतलाय. 5 मिनिटं कट छानपैकी मी उकळून घेतलाय. आता गॅस कमी करून एक 2 ते 3 मिनिटं ह्याला थोडंसं मी तरी येईपर्यंत सोडून देते. कमी गॅसवरती ठेवलं की लगेच तेलाचा तवंग छानपैकी वरती येतो आणि कटला आपल्या छानपैकी तरीही येते. त्या अगोदर 5 मिनिटं आवर्जून छानपैकी उकळून घ्या. चला सुंदर असा इथं आपला कट तयार झालाय. आता घेऊयात वड्याची तयारी करायला. वडे करण्यासाठी इथे मी बटाटे उकडून घेतले, त्याचबरोबर आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरही घेतली. आता बटाटे वडे बनवण्यासाठी एक वाटण करून घेऊयात. त्यासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची, त्याचबरोबर जिरे आणि ओवा आणि 1 चमचा धने घालून घ्यायचे. हे सगळ्या गोष्टी छान एकत्र वाटून घ्यायच्या. मी इथे 2 चमचे धने घातलेत. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र वाटल्या की सगळे फ्लेवर छान एकजीव होतात आणि सगळे या बटाटे भाजीमध्ये खूप छान मिक्सही होतात. आता फोडणी करून घेणार आहोत. त्याआधी बटाटा हाताने छानपैकी कुस्करून घ्यायचा. आता हा बटाटा वडा
मसाल्यामध्ये न परतता आपण फोडणी करून ती या बटाट्यावरती घालणार आहोत। या पद्धतीने बटाटा वडा केला की बटाटे वडा अतिशय अफलातून असा लागतो, खूप जास्त टेस्टी लागतो। त्यामुळे वडे बनवताना नेहमी फोडणीवरून घाला बटाट्यावरती, खूप छान चव येते। फोडणीसाठी मोहरी, हिंग याची खमंग फोडणी द्यायची। जिरीची फोडणी दिली नाही आहे कारण जिरे मी वाटणामध्ये घातले। हे केलेलं वाटण घालायचं, छानपैकी परतवून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला एक पाव चमचा हळद घालून घ्यायची रंगासाठी। हळद घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि हा गरमागरम तडका आपल्या उकडलेल्या बटाट्यांवरती घालून घ्यायचा आहे। बटाटे आपण अगोदरच हाताने छानपैकी स्मॅश करून घेतले। खमंग असा हा तडका आपला तयार झालाय। आता हा या बटाट्यावरती घालून घेऊयात आणि बटाट्यांमध्ये मिक्स करण्या अगोदर चवीप्रमाणे मीठ घालायचं। त्याचबरोबर ही चिरलेली कोथिंबीरही घालून घ्यायची आणि बटाट्याचं सारण छानपैकी मिक्स करून घ्यायचं। वडा हा पदार्थ उगम पावला तो पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात। पहिले खानावळ, बाजारपेठ आणि बस स्टँडवर हा कटवडा विकायला असायचा, कारण पूर्वी कष्टकरी माणसांसाठी पोटभरीचं स्वस्त आणि झणझणीत काहीतरी देण्यासाठी कटवड्याला पर्याय नव्हता। कटवडा म्हणजे बटाटा वडा जो पोटभरीचा आहे आणि वरून झणझणीत असा रस्सा दिला जायचा। तो पूर्वी चपाती भाकरी बरोबर खाल्ला जात होता। आता फॅन्सी पद्धतीने ब्रेड पाव बरोबर हा कटवडा सर्व केला जातो। कटवड्याचा मेन आत्मा असलेला त्याचा कट हा अगदी घरगुती मसाल्यांपासून तयार केला जायचा, त्यामुळे हा कटवडा लोकांना खूप जास्त आवडायचा। चला, इथे मी सगळे वडे छानपैकी करून घेतलेत। आता घेऊयात वड्यांचं बॅटर करायला। त्यासाठी 1.5 कप बेसन पीठ घेतले, त्यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ, त्याचबरोबर अर्धा ते 1 चमचा ओवा घालायचा। ओवा आपल्याला पचण्यासाठी चांगला आहे। चला, ओवा हाताने छानपैकी मी कुस्करून घेतलाय, म्हणजे जो काही फ्लेवर आहे त्याचा छानपैकी इन्हेन्स होईल। थोडं थोडं पाणी घालत छान असं बॅटर तयार करून घ्यायचं। हे बॅटर खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळही नाही, मीडियम अशा कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं। खूप जास्त पातळ झालं तर वड्याला कोटिंग व्यवस्थित होत नाही आणि खूप जास्त घट्ट झालं तर कोटिंग खूप जास्त जाड होतं। ते बॅटर घेऊन एकदम मध्ये रेष पाडून बघायची। दोन्ही रेषा जर एकत्र होत नसतील तर तुम्ही समजून जा बॅटर तुमचं अगदी परफेक्ट असं झालं आहे। चला, आता वडे तळायला घेऊयात। तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर वडे तळायला घ्यायचं। वडे तळायला घेण्याआधी बेसन पीठ एक 15 मिनिटं तरी अगोदर भिजवून ठेवा। जेवढं तुमचं बेसन पिठाचं बॅटर छान भिजेल ना, तेवढं वड्याच्या कोटिंगला छान खुसखुशीतपणा येतो आणि चवही छान येते। आता तेल छानपैकी गरम झाले, लगेच घेऊयात आपले वडे तळायला। बटाटा वडा बॅटरमध्ये बुडवायचा, छानपैकी त्याला कोटिंग करून घ्यायचं आणि हलक्या हाताने तेलामध्ये सोडून घ्यायचं। आवर्जून कोटिंग सगळ्या बाजूने व्यवस्थित झाले का ते एकदा चेक करायचं आणि त्यानंतरच तेलामध्ये सोडायचं। तेल या स्टेजला खूप जास्त कडकडीत गरम धुरे येईपर्यंत गरम ठेवायचं नाही, अगदी मीडियम गरम तेल असलं तरीही चालेल आणि खूप जास्त थंडही ठेवू नका, नाही तर वडे तुमचे खूप जास्त तेलकट होतील किंवा बॅटर व्यवस्थित पकडून ठेवणार नाही। एका वेळेस 3 वडे मी सोडलेत, एका वेळेस जेवढे वडे बसतील तेवढेच सोडा, म्हणजे वडे खूप जास्त तेलकटही होत नाहीत। मी बनवताना छान गोल बनवले होते, त्यामुळे ते तेलामध्ये सोडल्यानंतरही छानपैकी टम्म असे गोल दिसत आहेत। तुम्हाला हवे तर थोडेसे चपटे केले तरीही चालेल। अगदी लो फ्लेमवरती, लो टू मिडियम फ्लेमवरती वडा छानपैकी तळून घ्यायचा। तळताना अगदी सावकाशपणे तळा, कारण वडा तुमचा व्यवस्थितपणे तळायला गेला पाहिजे। बॅटर तुमचं बाहेरून व्यवस्थितपणे भाजलं गेलं पाहिजे। चला, व्यवस्थित असा हा माझा वडा छान तळून झालाय। तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलाय आणि गोल वडा केल्यामुळे तो दिसायलाही खूप जास्त छान दिसतोय। परफेक्ट असे हे वडे तळले गेलेत, बाहेरून कोटिंग अतिशय खुसखुशीत असं झाले। आपण कोटिंगचं पीठ भिजवताना त्यामध्ये हळद घातली नव्हती, कारण आपण यामध्ये सोडा घातला होता। जर तुम्ही सोडा घालणार असाल बॅटरमध्ये तर हळद अजिबात घालू नका, आणि जर हळद घालणार असेल तर सोडा घालू नका। हळद घालचाल त्यावेळेला आवर्जून गरम तेलाचं 1 ते 2 चमचे घाला बॅटरमध्ये आणि मिक्स करा। यामुळे काय होतं, वडा छानपैकी खुसखुशीत होतो। चला, आता सगळे वडे याच पद्धतीने मी छान तळून घेतलेत। आता घेऊयात सर्विंग करायला। छान असं मी पाव बरोबर हा कटवडा सर्व करते। तुम्ही हवा असेल तर ब्रेड बरोबर करू शकता, चपाती बरोबर सुद्धा हा कटवडा अफलातून असा लागतो, किंवा असाच खाल्ला तरीही खूप छान लागतो। त्याचबरोबर कांदा लिंबू सर्व केले। आता सर्व करूयात आपला हा झणझणीत असा कट, तरीदार असा हा कट आणि त्यानंतर हा वडा। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये मटकीही घालू शकता। मटकीची छानपैकी उसळ बनवून या मसाल्याबरोबर तुम्ही परतवून घालू शकता, परंतु मला आवर्जून पारंपरिक पद्धतीचा हा कटवडा बनवायचा होता, तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून मी यामध्ये कोणतंही कडधान्य घातलं नाहीये। वरून शेव आणि कांदा घालून सर्व करून घेतलंय। कसा वाटतंय आजचा हा कटवडा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल, इतका सुपर टेस्टी असा हा आपला कटवडा तयार झालाय।
कमी साहित्यांमध्ये तयार होणाऱ्या या आपल्या पारंपरिक रेसिपी बाहेरच्या फास्ट फूडपेक्षा कितीतरी पटीने टेस्टी आणि हेल्दी आहेत. सुद्धा तुमच्या घरी हा झणझणीत कटवडा एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कटवड्याबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती असेल तर तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मलाही समजेल. कारण अशा आपल्या पारंपरिक रेसिपी आवर्जून जगासमोर आल्या पाहिजेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.